नमस्कार, मी डॉक्टर प्रियंका सूर्यवंशी, कन्सल्टंट डर्मॅटोलॉजिस्ट ॲट श्री सिद्धिविनायक स्किन क्लिनिक नांदेड। आज आपण विटामिन B12 डिफिशियन्सीमुळे होणारे स्किन चेंजेस याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया। विटामिन B12 हे एक वॉटर सोल्युबल विटामिन आहे। हे शरीरामध्ये आरबीसी म्हणजेच लाल रक्तपेशी तयार करण्याकरिता, नव फंक्शन करिता, डीएनए सिंथेसिस, त्याबरोबर त्वचा, केस आणि नख यांच्या आरोग्याकरिता खूप इम्पॉर्टंट आहे। विटामिन B12 डिफिशियन्सी होण्याचे काही कारणे आहेत। त्यामध्ये व्हेजिटेरियन डाएट म्हणजे शाकाहारी डाएट, त्याबरोबर ओल्डर एज, माल न्यूट्रिशन, मॉरऑब्झर्प्शन ऑकर ड्यू टू पर्निसिस एनिमिया, सिलियाक डिसीज किंवा क्रॉन डिसीज, आणि काही औषधे त्यामध्ये अँटी डायबेटिक ड्रग मोस्टली मेटफॉर्मिन आणि अँटी ऍसिड त्यामध्ये प्रोटॉन पंप इनिबिटर। सो विटामिन B12 डिफिशियन्सी झाली तर तोंडाच्या आजूबाजूला पिगमेंटेशन, नखर पिगमेंटेशन, तळहातावरती पिगमेंटेशन आणि नख पण पिगमेंटेशन होतात। त्याबरोबर तोंडात वारंवार अळसर येणे, ग्लॉसायटिस, हातापायाला मुंग्या येणे, टोल जाणे हे सगळं सिम्पटम असतात। विटामिन B12 डिफिशियन्सीला ॲडिसोनियन डिसीज, अकॅन्थोसिस निग्रिकन्स, फ्रिक्शनल मेलानोसिस, मेलाझ्मा, लायकन प्लॅनस पिगमेंटेशन आणि ड्रग इंड्यूस पिगमेंटेशन, रेअरली पेलेग्रा आणि हिमोक्रोमॅटोसिस या सगळ्यापासून डिफरन्सेस करणं खूप आवश्यक आहे। हे डायग्नोसिस करण्याकरिता आपण सीबीसी विथ पेरिफेरल स्मिअर, सिरम विटामिन B12 करून घेतो। गरज असेल तर सिरम आयरन, फॉलेट लेवल, थायरॉइड प्रोफाइल आणि आरबीएस पण करून घेतो। मॅनेजमेंट मध्ये सर्वात आधी विटामिन B12 कंटेनिंग फूड घ्यायला सांगतो। त्यामध्ये दूध, दही, चीज, अंडे किंवा मासे घ्यायला सांगतो। माइल्ड डिफिशियन्सी असेल तर ओरल टॅब्लेटनी मॅनेजमेंट करतो। त्यामध्ये 1000 to 2000 मायक्रोग्राम ऑफ मिथिलकोबॅलामिन, सायनोकोबॅलामिन किंवा हायड्रॉक्सीकोबॅलामिन देतो। सिव्हिअर डिफिशियन्सी असेल तर इंजेक्टेबल म्हणजे इंट्रामस्क्युलर विटामिन B12 देतो। त्यामध्ये सुरुवातीला एवढी अल्टरनेट डे फॉर 2 वीक देतो आणि मेंटेनन्स आपण मंथली करतो टिल हिमॅटोक्रिट लेवल बिकम नॉर्मल। सो कुणालाही असे पेरिओरल पिगमेंटेशन, नकल पिगमेंटेशन किंवा तळहातावरती पिगमेंटेशन असेल, रिकरंट ओरल असेल तर याला साधं पिगमेंटेशन किंवा टॅनिंग म्हणून इग्नोर करू नका। त्वचा रोग तज्ञांचा अवश्य सल्ला घ्या। अशाच स्किन रिलेटेड माहिती करिता मला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।